आज भेटणार का बिग बॉसच्या घराला कॅप्टन? आर्या घराच्या बाहेर जाणार की तिला मोठी शिक्षा भेटणार? अरबाज घाबरलाय कॅप्टन्सी मधून बाहेर निघाल्यामुळे की वैभव होणार कॅप्टन? का डीपी दादा बनणार घराचे नवीन राजा? यावर आपण सविस्तर चर्चा करूया आपल्याच लाडका युट्यूब चॅनलवर. तर नमस्कार मंडळी, मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं या लई बारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज सुरू करूया आपण कालच्या एपिसोड मध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आणि कल्ला काय झालं यावर चर्चा तर आपण सविस्तर करणारच आहेत. पण त्याआधी आपल्या चॅनलला जर का तुम्ही नवीन असणार तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, कालच्या एपिसोड मध्ये घडलं काय? कालच्या एपिसोड मध्ये सेम कॅप्टन्सी टास्क कंटिन्यू झाला होता. तो बावल्यांचा खेळ तिथेच संपला होता. शेवटचा राऊंड झाला. त्या राऊंड मध्ये उरलेले सदस्य एकदम मोजके सदस्य उरले, ज्याच्यामध्ये डीपी, वैभव, त्यानंतर तुमचा अरबाज, त्यानंतर तुमचा काय नावायचं सूरज आणि वर्षाताई, एवढे लोक उरले. 5 ते 6 लोक उरले होते. सो घरामध्ये बिग बॉसने आणला एक टास्क, ज्याच्यामध्ये एक दगड, त्यांनी जादुई दगड दाखवला होता. त्या गोष्टीला त्यांनी 4 ठिकाणी दगड ठेवला आणि त्या दगडला जो सर्वात पहिले उचलेल त्याला एक पॉवर भेटेल. जो कॅप्टन आहेत, जे कॅप्टन्सी पदाचे दावेदार आहेत, त्यांना एकाला घराच्या म्हणजे त्या कॅप्टन्सी दावेदारी मधनं बाहेर काढू शकतो, असा त्यांनी चान्स दिला होता. सो पहिल्या राऊंड मध्ये जान्हवीने तो स्टोन उचलला, दगड उचलला आणि तिने दावेदारी दाखवली आणि तिने तो गेम खेळला. तिने जागेवरच अरबाजला क्लीन बोल्ड केलं. तिने पहिल्याच राऊंड मध्ये अरबाजला कॅप्टन्सी पदामधनं बाहेर काढलं. त्याच ठिकाणी घडत असं होतं, बेडरूम मध्ये डीपी, पॅडी दादा आणि अंकिता त्या स्टोनला प्रोटेक्ट करत होत्या. तर प्रोटेक्ट करताना त्या दोघांनी असा हात ठेवला होता. सो ही तिथे निक्की येऊन त्यांच्यावर अंगावर बडबड 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 खूप बडबड करत होती. खूप टाइमपास त्याच्यामध्ये झाला तिचा. त्यामुळे तो टास्क लांबला गेलाय. तो तिच्या त्या बडबडमुळे झालं असं. तिचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासारखाच गेम खेळताय, माझ्यामुळे तुम्ही दिसताय हे ते. मग तिथे एक कडक टोमणा हिने मारला आपल्या अंकिताने की तू इथून जा बाई, तू कशाला थांबली, तू आम्हाला फुटेज नको देऊ, तुझ्यामुळे आम्हाला फुटेज भेटेल. तर ते खूप हसू आलं त्या गोष्टीला. म्हणजे निक्की फुटेज देते असं तुम्हाला वाटतं काय? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगा. सो निक्कीने तिथे खूप टाइमपास केला त्या राऊंड मध्ये. सो तो राऊंड तिथे झाला आणि पहिल्या राऊंड मध्ये मग जान्हवीने तो स्टोन उचलला आणि ती घेऊन गेली. दुसरा राऊंड आला. तर दुसऱ्या राऊंड मध्ये जो स्टोन उचलणारा व्यक्ती होता तो होता वैभव. वैभवने दुसऱ्या राऊंड मध्ये स्टोन उचलला, जो आपल्या बाहेर गार्डन एरिया मध्ये उचलला होता. तर स्टोन उचलून त्याने डीपीला वाचवलं आणि वर्षाताईने वाचवलं आणि सूरजला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढलं. कारण आहे की सूरजने तोंडाने सांगितलं होतं की मला कॅप्टन्सी आता नकोय. सूरज वैतागला आहे त्या कॅप्टन्सीने, कारण खूप काही गोष्टी ज्या त्याला कुठेतरी समजत नव्हत्या, ज्यामुळे तो खरंच वैतागला आहे त्या कॅप्टन्सीमुळे. आणि पूर्ण घराला हँडल करणे छोटी गोष्ट नाहीये. सो सूरजला कुठेतरी त्याचा थोडा त्रास झाला, त्यामुळे त्याने ते दावेदारी त्याने ती सोडली आणि त्याने त्यावर काही आक्षेप पण नाही घेतला. घरामध्ये थोडंसं त्याच स्टोनवरला त्यांना लावालावीचा विषय झाला. सो सूरज वैभव जे बोलला ते घरात येऊन सांगत होता संग्राम दादा आणि डीपी दादाला. सो वैभव तिथून बोलला की भाई तू लावालावीचे कामं नको करू. सो तिथं थोडंसं त्यांचं झालं, पण ते काय एवढं क्लास नव्हतं, हे नॉर्मलच होतं. म्हणजे भांडण नाही म्हणता येणार, शॉर्टकट मध्ये ते आवरलं गेलं. आणि नंतर मग हे 2 जणांनी उरले किती लोक? वर्षाताई, डीपी दादा आणि वैभव, हे 3 लोक कॅप्टन्सी पदाचे दावेदार आहेत. आता आज सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जान्हवी या टीम कडनं खेळते सध्या. जान्हवीने क्लिअर केलं की मी फक्त आता बी टीम कडनंच खेळणार, मी तुमच्याकडनं खेळणार नाही. माझा इंडिव्हिज्युअल गेम तुम्हाला बघायला भेटेल, मी बी टीम कडनंच खेळणार. आता प्रश्न आहे की ती वैभवला कॅप्टन्सी देते का जर तिने स्टोन उचलला तर? हे मोठा प्रश्न आहे बघण्याचा. दुसरा, घराच्या बाहेर आर्याचे चान्सेस आहेत का जाण्याचे? कारण तिने नियमांचं उल्लंघन केलं आहे. आणि नियमांचं उल्लंघन एक, चला ठीक आहे, थोडा बहुत नियम तोडला तो एक गोष्ट ओके, बट तिने अक्षरशः निकीला मारलंय असं आपल्याला बघायला भेटणार आहे आजच्या एपिसोड मध्ये. आम्हाला रिपोर्ट आलाय ज्याच्यामध्ये बघायला भेटलं की तिने जोरात मारलंय तिला, ज्यामुळे ती आय थिंक घराच्या बाहेर जाण्याचे तिचे चान्सेस आहेत खूप जास्त. ते आपल्याला बघायला भेटेल आजच्या एपिसोड मध्ये. तिला नेमकी शिक्षा होते की ती घराच्या बाहेर जाते. मग जेवढा आमचा मत आहे, आमचा जेवढा पीओव्ही आहे त्या हिशोबाने सांगतो की तिला आज घराच्या बाहेर जावं लागेल, कारण तिने हात उचलला आणि हा सर्वात मोठा गुन्हा आहे बिग बॉसच्या घरामध्ये. कोणावर हात उचलू शकत नाही तुम्ही. दुसरी गोष्ट,
अरबाज थोडा असा खळबळलाय कारण जान्हवीने त्याची कॅप्टन्सी हिसकावली. तो थोडासा आता त्याचे ते शब्द तुम्हाला माहिती ना कसे गडबडतात. सो तो ते झालेला आहे, ते आपल्याला बघायला भेटतंय आणि आजच्या एपिसोड मध्ये बघायला भेटलं. आपल्याला इंटरेस्टिंग काय बघायला भेटणार आहे आजच्या एपिसोड मध्ये, निक्की आणि जान्हवी मध्ये जोरदार भांडण. कारण जान्हवीने याची कॅप्टन्सी हिरावली, त्यामुळे निक्की झाली वैतागली आहे. कारण जर का कोणी कॅप्टन जर का बीटिंग बनला तर निक्कीची वाट लागेल. सो निक्की थोडीशी अशी खळबळली होती, पण त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठा वाद होणार ते आपल्याला बघायला भेटणार आहे. सूरजला गावची आठवण येते, घरची आठवण येते. तो त्याच्या मित्रांजवळ ती गोष्ट सांगतो की मला घराची खूप आठवण येते, मला माझ्या फॅमिलीची खूप आठवण येते त्या गोष्टी. त्यानंतर घरामध्ये अजून एक गोष्ट बघायला भेटणार आहे. सर्व लोक आज उपाशी राहतील असं आपल्याला दिसेल. कारण बिग बॉसने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बरेच असे लोक आहेत त्यांच्या घरात एक टायमाचं जेवण बनतं आणि एक टायमाचं जेवण नाही बनत. त्यांना एक टायमाचं नाही बनत, जेवण भेटत नाही. असं आपण उकळलेलं अन्न खाऊ शकतो एक दिवस पूर्ण. सो ते उपाशी नाही म्हणता येणार, उकळलेलं अन्न खातील एक दिवस पूर्ण. सो ही गोष्ट सगळ्यांनीच, मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला फिल्मीबाईकडनं विनंती करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारचं अन्न वेस्ट नका करू. जेवढं तुम्हाला लागतं तेवढंच घ्या. आणि जे गरीब लोक आहेत त्यांना ते अन्न जर का तुम्हाला वाटत असेल की फालतूमध्ये वेस्ट होत आहे तर ते अन्न ऍटलिस्ट त्यांना तरी द्या विचारांना, त्यांचं तरी पोट भरेल. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं की लोकांना जेवण सिरियसली नाही भेटत बघा एका टायमाचं. सो मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपलं अन्न सेव्ह करा आणि गरीब लोकांची मदत करा. बाकी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. मीच तुमचा लाडका फिल्मी भाई कडून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल. जय शिवराय.